गॅस पेट्रोलसाठी रांगा लागल्याचं चित्र आजही पाहायला मिळालं. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यात 3 महिन्यामध्ये शक्य तिथे पीएनजी जोडणीवर भर देणार नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती. तर गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध, अफवा पसरवू नका, भुजबळांचं आवाहन. गॅस सिलेंडर आणि पेट्रोलबाबत सोशल मीडियावर अफवा, जनतेनं कशालाही घाबरू नये, सरकारचं सर्व गोष्टींवर लक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. पुणे शहरामध्ये पीएनजीच्या मागणीमध्ये वाढ, तर अनेक ठिकाणी गॅस टंचाई असल्यानं लोक संभ्रमित. प्रतिदिनी 450 पीएनजीच्या नव्या जोडण्या. लातूर, अमरावती आणि गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस तुटवडा कायम. एजन्सीबाहेर तासनतास नागरिकांच्या रांगा, तर नांदेड आणि कोल्हापुरात एलपीजी साठा संपल्यानं पंप बंद करण्याची नामुष्की. पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे उल्हासनगर शहरामध्ये पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ. हिराघाट परिसरात पार्क केलेल्या दुचाकींमधून पेट्रोल चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद. अमरावतीच्या चांदूर बाजारमधील गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा, गॅस मिळवण्यासाठी नागरिक उन्हामध्ये उभे. भंडाऱ्याच्या वरठीमध्ये भारत गॅस एजन्सी समोर गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची गर्दी, तासनतास लांब रांगेमध्ये उभं राहून सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक संतप्त. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगडच्या काराव गावाच्या बाहेर उघडपणे गॅस सिलेंडरचं वितरण, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. प्रशासनानं तत्काळ दखल घेऊन सुरक्षित आणि नियोजित वितरण व्यवस्था उभी करण्याची स्थानिकांची मागणी. मुंबईतल्या चारकोपमध्ये गॅस एजन्सीची संतप्त लोकांकडून तोडफोड, गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं स्थानिक आक्रमक. एचपी गॅस एजन्सीमध्ये येऊन प्रिंटर आणि टेम्पोची बाजूची काच फोडली, एका महिला कर्मचाऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. भारतीय रुपयाचा नवीन ऐतिहासिक निच्चांक, प्रथमच 95चा टप्पा ओलांडून 95.14 या विक्रमी निच्चांकी पातळीवर घसरला. मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा उद्याचा मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटचा दिवस. पालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे, असीम गुप्ता यांचं नाव चर्चेत. अश्विनी भिडे 1995च्या तुकडीमधील अधिकारी. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमुळे निर्णय. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी. अकोला जिल्ह्यामध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद. अकोला जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर पोहोचला. उष्णता वाढल्यानं नागरिक हैराण. सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ, तापमानामध्ये काहीशी घट, मात्र अवकाळीचे संकट कायम. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या टंचाईग्रस्त 17 गावातील वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. मंत्री छगन भुजबळांच्या बैठकीनंतर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढली. आंब्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. 2 ते 6 हजार रुपयांचा आंब्याच्या पेटीला दर. चिपी मुंबई चिपी हवाई प्रवासासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय. 100% वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी प्रशासनाची प्रशासकीय मान्यता. प्रति आरसीएस आसनासाठी 2,991 रुपये दरानं वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी मान्यता. सर्वसामान्य प्रवाशांना हवाई प्रवास परवडण्यासाठी मोठा निर्णय. तमिळनाडूतील लोकप्रिय अभिनेता आणि टीव्हीके पक्षप्रमुख विजय यांनी आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट. उमेदवारीचं तिकीट मिळाल्यानंतर ड्रायव्हरच्या मुलाला अश्रू अनावर. ठिकठिकाणी अवकाळीचा फटका बसलाय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यभरात आजपासून गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता. हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा. पुण्यातील बाणेर परिसरात जोरदार पाऊस. पुढील 2 दिवसांमध्ये पुणे शहर आणि परिसरासाठी हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा. नंदुरबार तालुक्यामधल्या शनी मांडळ गावामध्ये आणि परिसरात जोरदार गारपिटीसह आणि अवकाळी पाऊस. ऐन काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये पावसाचा तडाखा. काढणीला आलेला कांदा भुईसपाट. तर तिकडे चांदवड तालुक्यातही पावसासह गारपिटीचा तडाखा. रायपूर, भडाणेसह अनेक गावांना फटका. धुळे जिल्ह्यातील अकलाड, कुसुंबा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. जोरदार वाऱ्यासह गारपीट. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची शक्यता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पुण्यामध्ये चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवारा शेडच्या बाहेरील कांदा अवकाळीमुळे पूर्णपणे भिजला.
कांदा उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, बाजार समितीनं पुरेशी व्यवस्था न केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचं नुकसान होण्याची भीती. वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड शहरासह तालुक्यामध्ये अवकाळीची हजेरी. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा, मात्र पावसामुळे शेती नुकसानीची शक्यता. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर परिसरात गारांचा पाऊस. बदलत्या हवामानामुळे शेती पिकांच्या नुकसानीची शक्यता, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.